नमस्कार, मी उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, ही फिटिंगला 2 ड्रेस आले होते। तर बघा, मी याची फिटिंग करून झालेली आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। तर बघा, याची वरची हुडणी आणि पॅन्ट आहे आणि हा दुसरा एक ड्रेस आहे, हा दोघी बहिणीचा ड्रेस आहे। तर बघा, ही पॅन्ट आणि टॉप आहे आणि ही हुडणी आहे। तर बघा, हे दोन्ही मी फिटिंग करून झालेले आहे, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। तर बघा, हा उलटा करून घेतलेला होता मी पहिले। तर बघा, हा सोयीचा भाग आहे। तर बघा, ही फिटिंग झालेली आहे आपल्यावाली एकदम व्यवस्थित। अंगावर माप घेऊन मी फिटिंग व्यवस्थित करून झालेली आहे। तर बघा, ह्या 2 साड्या आहे। तर बघा, ह्या 2 साड्या आणि हे मापाचं ब्लाऊज आहे आपलं रेड कलरचं। तर बघा, ही एक पिवळी कलरची साडी आहे आणि ही एक मेहंदी कलरची, म्हणजे मेहंदीपेक्षा थोडी अशी वेगळी कलरची आहे। तर बघा, हा साडीचा पदर आहे आणि आतमध्ये ही साडी अशी या पद्धतीने आहे आणि एकूण हे पिवळा कलरचं ब्लाऊज पीस आहे आणि नेसता पदर पण हा पिवळाच कलरचा आहे बरं, हा लाईनीचा। तर बघा, आपण हा ब्लाऊज पीस पण कट करून घेणार आहोत। तर बघा, ही काट आहे दंडाची। तर याची वरची बाही फुल कट करायची आहे। तर बघा, याची बाही छोटी कट करणार आहे मी। तर तुमच्यासोबत हे नक्की शेअर करणार आहे मी, हे प्रिन्स कटचं कट करणार आहे। तर हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, तुम्ही हे नक्की बघा 35 साईजचं। तर बघा, हे आपण आता इथं ब्लाऊज पीस आपण हे कट करणार आहोत। तर बघा, ह्या साडीवरचा हा ब्लाऊज पीस आहे आणि हे आपण व्यवस्थित आथरून आपण हे नंतर कट करणार आहोत। तर बघा, ही एक साडी आहे, याच्यावरचं मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे। तर बघा, याच्यावरती काठावरती एकदम डार्क अशी दाट डिझाईन आहे, त्याच्यामुळे ही मला हाताने अशी फॉल लावता नाही आलेला आहे मशीनवरती। तर बघा, आपण हा हाताने फॉल लावून घेणार आहोत। तर बघा, एका साईडने मी थोडीशी आपली पिको फॉल करून घेतलेला आहे मशीनवरती आणि हा बाकीचा हाताने दोन्ही साईडने हाताने लावून घेणार आहे। तर बघा, ही अशी काठ आहे हिचेवाली, याने सुई पण आपली तुटू शकते, त्याच्यामुळं आपण हे दोन्ही साईडने पण हातानेच पिको फॉल करून घेणार आहोत। तर बघा, ही साडी पण हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे या साडीवरचं कट करून घेतलेलं आहे ना, हा दुसऱ्या कस्टमरचा आहे। तर हे पण मी नंतर कट करणार आहे। तर बघा, आता आपण ही साडी एकदम असे ताट आथरून घेऊया आणि याच्यावरचं ब्लाऊज पीस आपण आता हे कट करून घेऊया। तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। एकदम सोपी पद्धत मी सांगत असते ब्लाऊज कटिंगची आणि बाही कटिंगची पण, तर ती तुम्ही नक्की बघा। तर बघा, एकदम ताट आथरून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे सरळ ब्लाऊज पीस कट करणार आहोत। आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण हे कट करून घेऊया। तर बघा, कट करून झाल्याच्या नंतर हे ब्लाऊज पीस आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि साडी पण आपल्याला साईडला ठेवून घ्यायची आहे। तर आपण ह्यानंतर घड्या घालून घेऊया। तर बघा, परत आता ही जी पिवळ्या कलरची साडी आहे ती पण आपल्याला ब्लाऊज पीस कट करून घेणार आहोत, कारण याचा ब्लाऊज पीस भरपूर मोठा आहे। याच्यावरची बाई मला फुल कट 10 इंचाची कट करायची आहे। तर भरपूर ब्लाऊज पीस आहे हा। तर बघा, ही पण साडी आपल्याला अशी ताट आथरून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पीस आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, याची पण आपण घडी घालून साईडला ठेवून घेऊया आणि साडी पण नंतर घडी घालून ठेवूया। तर बघा, हे व्यवस्थित झालेलं आहे। नंतर हे मी पिको फॉल साडी करून घेणार आहे। तर चला आपण हे माप काढूया ब्लाऊज पिसावरती। तर बघा, हे ब्लाऊज घेतलेलं आहे मी मापाचं। तर बघा, याचं आता आपल्याला माप कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगते। तर बघा, आता याची आपल्याला पहिले उलटं ब्लाऊज करून घ्यायचं आहे। तर बघा, याची जिथून आपण फिटिंग केलेली आहे शोल्डरची तिथून आपल्याला उंची याची मोजायची आहे। तर बघा, याची 13 उंची आहे आणि 1 इंच आपल्याला प्लस मिळून घ्यायची आहे, म्हणजे आपली झाली 14 उंची। तर बघा, मी पहिलेच माप घेतलेलं होतं, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी परत शेअर करीत आहे। तर बघा, इथं 8चा आपला गळा आहे आणि आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या शोल्डरमध्ये दबलेला आहे 8.5 इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे। तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला इथून आपल्याला शोल्डर आपलं म्हणजे घडी आहे जी आपल्याला घडी मोजून घ्यायची आहे, म्हणजे फिटिंग बसून आपल्याला मोजून घ्यायचं एक आपली फिटिंग कितीवरती। तर बघा, इथं 8.25 आपली फिटिंग आहे। तर 8.25 म्हटल्यावर आपली 35ची छाती झालेली आहे। तर बघा, 35ची छाती आपली झालेली आहे ब्लाऊजची। तर बघा, ही क्रॉसपट्टीचं ब्लाऊज आहे प्रिन्स कटचं। तर बघा, हे आपण तसंच कट करणार आहोत, पण मी हे तुमच्यासोबत नंतर शेअर करणार आहे। पहिले माप मी तुम्हाला दाखवित आहे। तर बघा, इथं आपल्याला 3 इंचाचं इथं क्रॉसपट्टी आहे, म्हणजे आपल्याला 3.5 इंच घ्यायची आहे आणि इथं आपलं 3 इंचाचा प्रिन्स कटचा तिथून कट आहे। तर बघा, इथं घेतलेली आहे आपली जी बाई आसन, आपली जी बाई आपल्याला घ्यायची आहे तेवढी बाईची उंची आपल्याला जिथून टिप मारलेली आहे तिथून आपल्याला पुढे घ्यायची आहे। तर बघा, इथं 5.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच किंवा 1.5 इंच मिळून घ्यायचं आहे। अस्तरच्या ह्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे आणि साध्या बाईच्या ह्याच्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे। तर मी अस्तरच्या ह्याच्यात शक्यतो अर्धाच इंच मिळतो असते, तुम्हाला 1 इंच घ्यायचं असलं तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता। तर बघा, इथं गोलाईतला दंड आहे आपल्याला 8 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस मिळून घ्यायचं आहे।
तर बघा मी लगेच टिपून घेत आहे, म्हणजे जेव्हा टिपलं जेव्हा आपल्याला माप घ्यायला एकदम सोपं जातं. जेव्हा आपण पेपरवर किंवा ब्लाऊज पीसवर कट करतो तेव्हा लगेच आपलं माप घेऊन टाकायचं आहे. तर बघा व्यवस्थित आपलं माप झाल्याच्या नंतर आता आपल्याला कंबर मोजून घ्यायचं आहे. तर कंबर मोजायचं आहे आपल्याला एकदम असं एकदम ताठ धरून. तर बघा इथं आपलं कंबर आहे 30 इंच. तर बघा ह्या कस्टमरचं मी अंगावर पण माप घेतलं होतं, एकदम सेम आपलं माप मी अंगावर पण घेतलं आणि ब्लाऊज पीसावर पण घेतलं, एकदम सेम सारखंच आलेलं आहे. तर व्यवस्थित आता हे माप झाल्याच्या नंतर आता आपला इथं मोंढा आहे 5.5चा. या पद्धतीने 5.5 आपल्याला मोंढा टाकून घ्यायचा आहे. तर बघा 5.5 इंचाचा मोंढा इथं घेतलेला आहे. इथं 2.5 वरती शोल्डर आहे आणि 3 इंच म्हणजे अर्धा इंच दबल्यात गेलेला आहे. इथं ह्या आपल्यावाला 2.5चा गळा म्हणजे आपलं पूर्ण शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंच. तर बघा या पद्धतीने आपलं माप घेऊन झालेलं आहे. नंतर तुम्हाला मी कटिंग दाखवणार आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.